जय योगेश्वर. ज्याप्रमाणे महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागस्ततिष्ठन्त आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याप्रमाणे आपल्या पंढरपूर म्हणजे भगवंत आलेले आहेत. महायोगपीठ म्हणजे खूप मोठं पीठ आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्या, भीमा नदीच्या काठावर महायोगपीठ म्हटलं जातं. इथे भगवंत कसे आले तर हा पांडुरंग म्हणजेच कृष्ण आई, विठाई, कान्हाई, आपण या भगवंताला आईचं स्वरूप दिलेलं आहे. तर असा हा भगवंत कसा आला तर महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागस्त तिष्ठन्त आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. परब्रह्मलिंग म्हणजे भगवंत तिथे कसे आले तर हे पांडुरंगाला भेटण्याकरता तिथे आलेले आहेत. आणि हे पीठ म्हणजे खूप महान पीठ आहे आणि चंद्रभागेच्या गाठावर आहे. आणि त्यांची उभी राहण्याची स्थिती कशी आहे तर समागस्त तिष्ठन्त आनंदकंदम म्हणजे समान स्थितीमध्ये आहेत. तर असे पांडुरंग का आले तर ते पुंडलिकाला भेटायला आलेले आहेत. पुंडलिक हा कोण होता तर हा भक्त होता, कृष्णाचा भक्त होता. तो खूप आईवडिलांची सेवा करत होता आणि इतकी सेवा करत होता की भगवंत त्याला भेटायला आलेले आहे. आणि हा एवढा तल्लीन होता आईवडिलांच्या सेवा करण्यात की त्यांनी भगवंताला वीट टाकलेली आहे. आणि त्या विटेवर युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. म्हणजे इतक्या अनंत वर्षापासून 28 युगे होऊन गेला तरी हा आपल्या विटेवर उभा आहे. कारण त्यांनी सांगितलं की भगवंता तू माझ्याजवळ येऊ नको, तू माझ्याजवळ आला तर मी तुझ्यात विलीन होईल. आणि मला विलीन व्हायचं नाही आहे तर मला काय करायचं आहे तर मला वेगळं राहायचं आहे. आणि वेगळं राहून मला काय म्हणजे मला साखर खायची नाही आहे तर मला वेगळं राहायचं आहे. आणि म्हणून भगवंताने पांडुरंगाने विठ्ठलाने तिथे वीट टाकलेली आहे. आणि आजतागायत तो उभा आहे. ज्याप्रमाणे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पांडुरंग हे आपलं पीठ आहे, महापीठ आहे, तसंच तमिळनाडूमध्ये तिरुपती बालाजीचंही एक महान पीठ आहे. हे पण कलियुगातील एक महान तीर्थक्षेत्र आहे.